मी पहिल्या अटेम्प्टमध्येच MPSC मध्ये पहिल्या अटेम्प्टलाच मी प्रिलिम पास झाले, मेन्स पास झाले. पण जेव्हा MPSC मी दिली म्हणजे मेन्स दिली तेव्हा मी 8 महिन्याची प्रेग्नंट होते. ज्युनियर कॉलेजला मी जॉब पण करत होते. 1 वर्ष मी ज्युनियर कॉलेजला सातारा टू लोणंद अपडाऊन केलं. मुलगा लहान असताना, मुलगा 9 महिन्याचा असताना तो आईकडे ठेवला होता. खात्यामधल्या महिलांमध्ये डिफरन्स म्हणजे आत्ताच्या महिला किंवा आता नवीन येणारी पिढी जी आहे ती खूप कॉन्फिडंट आहे. त्यांची स्वतःची मतं ठाम आहेत आणि त्यांना माहिती आहे आपल्याला काय करायचं ते. शेवटचं जे जिल्हा परिषदेचं इलेक्शन मतपत्रिकेवरचं होतं ते मी केलेलं आहे. पदाचा सन्मान व्हायला पाहिजे, ना की महिला असण्याचा सन्मान व्हायला पाहिजे. कारण आम्ही पुरुषांच्या तुलनेत आम्ही कुठेच मागं नसतो. मला तहसीलदार म्हणून कुठेतरी पोस्टिंग द्या म्हणून रिक्वेस्ट करत होते. तिथं आम्हाला महिला नको असे सर्रास मला 1 नाही 2 नाही 2-3 ठिकाणी असे अनुभव आले. मागच्या 30 वर्षात कधीही नाही झाल्या एवढ्या सगळ्या वाळूच्या कारवाया मी तिथे केल्या. वाळूचे सगळ्यात जास्त वसुली मी तिथे केली. छावणीमध्ये सुद्धा प्रचंड दंडात्मक कारवाया करून 1 कोटीची वगैरे कपात करून आणली. खूप काही आंदोलनांसाठी तुम्हाला रस्त्यावर यावं लागलं त्या आंदोलकांसमोर. त्यावेळेस त्यांची मानसिकता खूप वेगळी असते. त्यावेळेस असं कधी अशी भीती वाटत नव्हती त्या क्राऊडची? खटावमध्ये एका यानं माझ्या गाडीवर दगडफेक केली होती. काही लोक थोडं केलं तरी जास्त त्याचं प्रदर्शन करतात असे पण असतात. लोकांच्या पर्यंत किती पोहोचलाय, लोकांना किती न्याय दिलाय आणि ते न्याय देताना तुम्हाला किती समाधान वाटलेलं आहे हे शेवटी गणलं गेलं पाहिजे. जेव्हा महिला अधिकारी असते तेव्हा तिला महिला अधिकारी म्हणून ट्रीट न करता अधिकारी म्हणून ट्रीट करावं. आई मुलाला स्वयंपाक का नाही शिकवत लहानपणापासून? नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तवकट्टा. खरं तर वास्तवकट्टा आणि इग्नाइट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण दरवर्षी सन्मान महिला कर्तृत्वाचा ही पॉडकास्ट सिरीज चालवत असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा आपण सन्मान करत असतो, त्यांचा प्रवास जाणून घेत असतो. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी माननीय वैशाली राजमाने मॅडम आहेत. मॅडम, आपल्या वास्तवकट्ट्यावरती खूप खूप स्वागत. खरं तर मॅडम एक प्रशासकीय अधिकारी आहेत, एक लेखिका आहेत आणि एक उत्कृष्ट कवयित्री देखील आहेत. त्यांच्या खूप छान कविता आहेत, त्या आपल्याला पॉडकास्टमध्ये ऐकायला मिळतीलही. परंतु प्रशासनातला अनुभव, मला वाटतं 26 वर्ष प्रशासनामध्ये काम केल्याच्या नंतरचा तो अनुभव आपल्या नवीन अधिकारी जे आहेत त्यांना निश्चित फायदेशीर ठरणार आहे. महिला दिनानिमित्त ही सिरीज असणार आहे. सो महिलांनाही खूप काही मोलाचे संदेश या पॉडकास्टमधून मिळणार आहेत. मॅडम, पुनश्च एकदा आपलं खूप खूप स्वागत. खरं तर 26 वर्ष तुम्ही प्रशासनात काम करताय. तुम्ही मला वाटतं पुणे असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, सिंधुदुर्ग असेल, बऱ्याच ठिकाणी तुम्ही नायब तहसीलदारपासून तर उपजिल्हाधिकारी पदापर्यंत सगळ्या पदांवरती तुम्ही आजपर्यंत काम केलं आहे. तुमचा प्रशासकीय प्रवास तर आम्हाला जाणून घ्यायचा आहेच, कारण तो येणाऱ्या पिढीला आणि आत्ताचे जे काही अधिकारी आहेत त्यांना निश्चित फायदेशीर ठरेल, कारण 26 वर्षाचा हा अनुभव असणार आहे. परंतु स्पर्धा परीक्षा क्षेत्रात, कारण 26 वर्षापूर्वी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात मुलींनी येणं, महिलांनी येणं ही काही खूप सोपी गोष्ट नव्हती. तुम्ही आलात, काय पार्श्वभूमी होती? नमस्कार. खरं म्हणजे प्रशासनात यायचं असं काही मी ठरवलं नव्हतं. जसं लहानपणी आपल्याला माहित नव्हतं तेव्हा आपण कोण होणार तू बाबा, तर तेव्हा असं कधी कधी म्हटलेलं बाबा मी कलेक्टर होणार, मी डॉक्टर होणार वगैरे, एवढंच ते म्हटलेलं. प्रत्यक्षात माझी आवड ही शिक्षिका किंवा प्राध्यापिका होण्याचीच होती. माझे बाबा स्वतः रयत शिक्षण संस्थेमध्ये मुख्याध्यापक म्हणून राहिलेले आहेत. पूर्ण माझं शिक्षण रयत शिक्षण संस्थेमध्ये झालेलं आहे आणि मला मराठी भाषा पहिल्यापासून त्याची आम्ही भरपूर पुस्तकं लहानपणी वाचलेली, त्याच्यामुळं भाषेसंबंधी आत्मीयता खूप होती आणि त्याच्यामध्ये मग प्राध्यापक व्हायचं असं एक स्वप्न होतं. सुदैवानं घरामध्ये शैक्षणिक वातावरण होतं, त्याच्यामुळं मी 4थीची स्कॉलरशिप मला मिळाली होती. 7वीला मला स्कॉलरशिप होती. 10वीला मी केंद्रामध्ये पहिली आली होते 1988 साली आणि त्याच्यामुळं हुशार विद्यार्थी म्हणून मग पुन्हा नेहमीचं जे आपले पठडीच्या ह्यानं मग सायन्सला प्रवेश घेतला. म्हणजे तिथं ती मराठी माझ्याकडून खरं सुटली आणि मी 11वी-12वी सायन्स झाले. 12वी सायन्स नंतर पहिल्यांदाच घरापासून लांब राहिले होते मी. 11वी-12वीला साताऱ्याला, वडील एका गावी नोकरीला होते आणि जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणून आम्ही साताऱ्याला आलो
11वी-12वीला. थोडं घरापासून दूर राहिल्यामुळं पुन्हा मार्क थोडे कमी पडले आणि मग तो जो डॉक्टर होण्यासाठीचा जो प्रवास होता तो थांबला आणि मी बॅक परत BSc कडे आले. मग BSc फिजिक्स मी लोणंदला लोणंदला रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेजमध्ये केलं 1993ला. आणि तेव्हा मी सलग 3 वर्षी म्हणजे FY, SY, TY 3 वर्षी मी कॉलेजमध्ये फर्स्ट होते आणि BScला मी विद्यापीठात 8वी होते. म्हणजे तेव्हा पण माझं स्कॉलरशिप चालू होती. अर्थात मग परत ते BSc झाल्यानंतर पुन्हा प्राध्यापकच व्हायचं आता हे डोक्यातच होतं फिक्स. त्याच्यामुळं विद्यापीठात शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये मी 94-95ला MSc फिजिक्स केलं. स्पेक्ट्रोस्कोपी हा माझा स्पेशलायझेशन होतं. दरम्यान 94मध्ये म्हणजे MSc फर्स्ट इयर असतानाच माझं लग्न झालं. आणि मग माझे मिस्टर जे रयत शिक्षण संस्थेमध्येच प्राध्यापक होते, त्यांना म्हणजे जे कसं म्हणतो ना परिस्पर्श आहे किंवा त्यांना एक ओळखलं त्यांनी की बाबा चांगले मार्क्स पडतायत, चांगले आहे. तर त्यांचं डोक्यात होतं की नाही बाबा तू चांगलं टॅलेंट आहे तर बाबा तू एकतर सिनियर कॉलेजला प्राध्यापिका व्हायचं, एवढं आम्ही डोक्यात ठेवलं. MSc फिजिक्स 95ला झाले आणि नेट सेट आमची एकदम स्ट्रिक्टली नेट सेटच द्वारेच प्रवेश होते. म्हणजे प्रवेश म्हणण्यापेक्षा नोकरी होती सिनियर कॉलेजला प्राध्यापिका व्हायला. आणि तेव्हा 95मध्ये फिजिक्समध्ये उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे अतिशय अल्प होतं. म्हणजे .नॉट वगैरे. आणि आम्ही शिवाजी विद्यापीठाच्या कक्षेतला जेवढा सिलेबस होता तेवढ्या ह्याच्यावर अभ्यास करत होतो. आणि ओव्हरऑल नेट नॅशनल लेवलची एक्झाम असल्यामुळे सगळ्या युनिव्हर्सिटीचा अभ्यास त्याच्यामध्ये अपेक्षित होता आणि त्याच्यामुळे ते प्रमाण खूप कमी होतं. मग थोडंसं नेट सेट अवघड वाटते असं म्हटल्यावर आम्ही मग थोडं B.Ed करायचं ठरवलं. 96मध्ये म्हणजे लग्नानंतर मी MSc सेकंड कम्प्लीट केलं. 96मध्ये मी B.Ed केलं. 96मध्ये मी B.Ed केलं. त्याच्यानंतर 96मध्येच आम्ही पहिल्यांदा म्हणजे सरांनीच म्हणजे माझ्या मिस्टरांनीच हे माझ्या डोक्यात घातलं की काही नाही झालं तर आपण अधिकारी होऊया. मग की बाबा तू एज्युकेशन मधून शिक्षण अधिकारी तरी होऊया. म्हणून आम्ही तो B.Edला प्रवेश घेतला. आणि दरम्यान मी प्रेग्नंट 95ला राहिले. 96ला माझ्या मुलाचा जन्म झाला. पण तेव्हा मी पहिल्यांदा MPSCची सुरुवात आम्ही केली. अर्थात मी कुठलाही क्लास लावला नव्हता. माझं जे बॅकग्राऊंड होतं एज्युकेशनल बॅकग्राऊंड चांगलं होतं. म्हणजे जसं मी मगाशी आपल्याला सांगितलं की स्कॉलरशिप परीक्षा मी 4थी 7वी 10वी म्हणजे सगळी मला मेरिट स्कॉलरशिप होती. त्याच्यामुळे बेस पक्का होता. त्याच्यामुळे मी पहिल्या अटेम्प्टमध्येच MPSCमध्ये पहिल्या अटेम्प्टलाच मी प्रिलिम पास झाले, मेन्स पास झाले. आणि PSIची एक्झाम होती ती PSIची नव्हती, आपली MPSCच होती, राज्यसेवाच होती. मेन्स प्रिलिम मेन्स पास झाले, इंटरव्ह्यू पर्यंत गेले होते. आता मेन्स मी कशा परिस्थितीत दिले तर मी तेव्हा 8 महिन्याची प्रेग्नंट होते. मेन्स लिहिली. B.Ed काय झालं मी B.Ed ते आता ते काही मध्ये घ्यायची गरज नाही. B.Edच्या सुद्धा ते 10% जागा अशा आधीमध्येच भरल्या होत्या. त्यामुळे मी एक 3-4 महिन्यातच माझं B.Ed कम्प्लीट झालं. आणि B.Ed कम्प्लीट झाल्यावर मी ह्याच्यामध्ये B.Ed कम्प्लीट झालं. B.Edला प्रवेश घेतला आणि हे पण माझं प्रेग्नन्सी ते सायमल्टेनियसच होत्या गोष्टी बऱ्याचशा. तर मी 96ला डिसेंबरमध्ये माझ्या मुलाचा जन्म झाला. पण जेव्हा MPSC मी दिली म्हणजे मेन्स दिली तेव्हा मी 8 महिन्याची प्रेग्नंट होते. आणि आम्ही अभ्यास म्हणजे माझ्या घरातून म्हणजे मिस्टरच हे खरं ह्याच्यामध्ये माझ्या खूप पाठीमागे होते की तू करू शकतेस आणि तुझ्यात ते ताकद आहे किंवा तुझ्यात जमू शकतं तुला आणि तुला हे केलं पाहिजे. म्हणजे आमच्यात वाद जर झाले असतील तर ते याच्यासाठी झाले असेल की अभ्यास करत नाही. आणि मला असं झालेलं की आता नाही, आता बस अभ्यास नको. कारण मी सेकंड इयर पण केलं होतं, MSCचं सेकंड इयर, B.Ed पण केलं होतं वगैरे. त्यामुळं ते थोडंसं मला कंटाळा आलेला होता. आणि मग
96ला मी पहिल्यांदा जेव्हा एक्झाम दिली तेव्हा पहिल्याच ह्याच्यामध्ये प्रिलिम्स मेन्स पास झाले. इंटरव्ह्यूला मी गेले तेव्हा माझा मुलगा 3 महिन्याचा होता. म्हणजे तो असं आज सासूबाई माझ्या बाहेर घेऊन बसलेल्या आणि मी इंटरव्ह्यू दिला. फक्त दुर्दैवानं असं झालं की 6 मार्कांसाठी माझी पोस्ट गेली तेव्हा. आणि तेव्हा असं झालं की हे काही डोक्यातच नव्हतं आमच्या. आता एकतर ते बाळ छोटं बाळ आहे, मग ते आपल्याला आईची कर्तव्य पार पडायची किंवा असं डोक्यात नाही की आमच्या की लगेचच फॉर्म भरला पाहिजे पुढच्या परीक्षेचा वगैरे. त्यामुळे तो मधला पिरियड माझा 1 वर्ष वगैरे पूर्ण गॅप पडला आणि मी काही एक्झाम लगेच दिली नाही. मग थोडंसं पहिल्या प्रयत्नात आम्ही खूप अपेक्षा आमच्या थोड्या उंचावल्या होत्या, कारण माहीत होतं की तेवढे आपल्यामध्ये टॅलेंट आहे, परंतु थोडंसं मे बी कमी पडलो आम्ही. मग नंतर आम्ही 1 वर्ष पूर्ण गॅप पडला. मग मी परत 99ची एक्झाम होती, त्याच्यासाठी आम्ही फॉर्म भरलेला. दरम्यान मी एम.एड पण केलं. इथं आझाद कॉलेजलाच मी एम.एड केलं. माझ्या B.एडच्या ह्याच्यावर मला ज्युनियर कॉलेजला मी जॉब पण करत होते. 1 वर्ष मी ज्युनियर कॉलेजला सातारा टू लोणंद अपडाऊन केलं. मुलगा लहान असताना, मुलगा 9 महिन्याचा असताना तो आईकडे ठेवला होता आणि मग मी 1 वर्ष पूर्ण जॉब केला. त्याच्यानंतर मला रयतमध्येच मी शिक्षिका म्हणून परमनंट अण्णासाहेब कल्याणी विद्यालय साताऱ्यामध्ये नावाजलेली शाळा आहे आणि खूप मोठी शाळा आहे. तर तिथं मी शिक्षिका म्हणून जॉईन झाले. म्हणजे माझा परमनंट जॉब होता तो. शिक्षिकेचं स्वप्न तर पूर्ण झालं. हा, शिक्षिकेचं माझं स्वप्न पूर्ण झालं आणि मी लाडकी शिक्षिका होते सगळ्यांची. आणि मी एम.एड पण करत होते. म्हणजे मी सायमल्टेनियस त्यावेळी मी अण्णासाहेब कल्याणीमध्ये शिक्षिका होते, एका वर्गाची क्लास टीचर होते, 10वीचे माझ्याकडं विषय होतेच, प्लस स्कॉलरशिप मी बुद्धिमापन घेत होते. माझा मुलगा लहान होता, त्याच्यानंतर मी एम.एड करत होते आणि माझ्या घराचं काम चालू होतं. अशा ह्या सगळ्या आघाड्यांवर मी लढत होते आणि माझ्या मिस्टरांची PhD कोल्हापूरला चालू होती, त्यामुळे ते कोल्हापूरला होते सेम टाइम. म्हणजे ते कोल्हापूरला होते आणि मी इकडे एकटी होते आणि सासूबाई माझ्या बरोबर होत्या. मग मात्र 99च्या परीक्षेमध्ये मी जेव्हा परीक्षा दिली तेव्हा सांगायचं हे म्हणजे की पहिल्या परीक्षेमध्ये मी जेव्हा मी 95-96ची परीक्षा दिली होती तेव्हा मी फिजिक्स घेऊन बसले होते MPSCला. आणि तेव्हा म्हणून मला जे कमी मार्क्स पडले ते त्याचं होतं की मी 129 मार्काचा पेपर लिहिला होता आणि मला 105 मार्क्स होते. बापरे. आणि मग आमच्या हे नंतर लक्षात आलं की फिजिक्स घेऊन काही आपण MPSC होत नाही. आणि मग 99च्या एक्झाममध्ये मग आम्ही जॉग्राफी हा एक सब्जेक्ट घेतला. सोशॉलॉजी माझा पहिला होताच, मग जॉग्राफी हा सब्जेक्ट घेतला आणि मग ती पुन्हा एक्झाम दिली. आणि त्या एक्झाममध्ये मग 99च्या एक्झाममध्ये नायब तहसीलदार गट 2 म्हणून माझं सिलेक्शन झालं. आणि तेव्हा नंतर मी त्या सगळ्या परीक्षांना रामराम ठोकला, बंद केलं. कारण आता मला म्हणजे आपली एक स्वाभाविक स्त्री म्हणून एक जी हे असतं, ओढा असतो, तो घराकडं मुलाकडं असतो आणि त्या सगळ्याला आपण न्याय देता नाही आलं तर तो एक गिल्ट राहतो. त्याच्यामुळं मग तेव्हा त्या परीक्षांना मी पूर्णविराम दिला आणि माझं गट ब ला सिलेक्शन झाल्यावर मी अर्थातच शिक्षिका जी होती तिथं राजीनामा दिला आणि प्रशासनामध्ये प्रवेश केला. क्या बात आहे. मला वाटतं तुमची ती पहिलीच बॅच होती नायब तहसीलदार. नायब तहसीलदार ची आमची तेव्हाची पहिल्यांदाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट ब मधून नायब तहसीलदार यांची पदं भरली आणि जवळपास 150 पदं त्या वर्षी भरली आणि त्याच्या नेक्स्ट इयरला पण 150 पदं. म्हणजे खूप मोठी बॅच होती. बऱ्याच जणांना आमच्यातल्या खूप चांगले मार्क्स होते, पण महसूल प्रशासनात यायचं आणि तेव्हा थोडंसं असं सांगितलं होतं की नायब तहसीलदार मधून तहसीलदार प्रमोशन आणि तहसीलदार टू डेप्टी कलेक्टर प्रमोशन फास्ट होतील. त्यामुळं बऱ्याच जणांनी म्हणजे आम्ही की इतर कुठल्याही डिपार्टमेंटचा चॉईस न देता गट ब चा चॉईस दिला. म्हणजे आमच्यातल्या नायब तहसीलदार मधल्या पहिला जो होता त्याला 609 मार्क्स होते, तरी नायब तहसीलदार होता. तर त्यामुळे आमची ती बॅच अतिशय म्हणजे असं त्याचा आम्हाला फायदा पण झाला की खालपासून आम्हाला खूप गोष्टी शिकता पण आल्या. पण आम्हाला प्रत्येक मार्काची किंमत ती कळली, कारण नायब तहसीलदार पासून तहसीलदार मध्ये जायला 10 वर्ष लागली, 9 ते 10 वर्ष.
त्या आणि माझं स्वतःचं तहसीलदारचं पद हुकलेलं ते 10 मार्कांनीच हुकलेलं. अरे बापरे, म्हणजे एक पद म्हणजे 1 वर्ष, 1 वर्ष. हे ते नंतर कळलं. अगदी बरोबर. नक्कीच. पहिलं पोस्टिंग कुठे झालं होतं? मी नायब तहसीलदार म्हणून पहिल्यांदा हं. साताऱ्यामध्येच माझं हे झालं. साताऱ्यामध्ये तहसील कार्यालय साताऱ्याला मी सलग 9 वर्ष, तेव्हा काही इतक्या फार बदल्या होत नव्हत्या आणि झाल्या तरी इकडून इलेक्शन नायब तहसीलदार किंवा कलेक्टर ऑफिसला नायब तहसीलदार असं म्हणून मी साताऱ्यामध्येच माझी सलग 9 वर्ष म्हटलं तरी सेवा झाली आणि निवासी नायब तहसीलदार म्हणजे एक्झिक्युटिव्ह पोस्ट ही पहिल्या ह्याच्यापासूनच मला मिळाली. क्या बात आहे. 26 वर्षाचा प्रशासकीय अनुभव तुमच्याकडे आहे. खूप दांडगा अनुभव आहे. त्या अनुभवाकडे आपल्याला यायचंय. परंतु हा जो कवितेचा छंद आहे, तो कधी लागला? मी मगाशी म्हटलं तसं खूप पुस्तकं लहानपणी वाचल्यामुळं मराठी भाषेबद्दल, मराठी ह्याच्याबद्दल आवड होतीच. कधी-कधी असं म्हणजे 11वी-12वी पासून एखादी कविता, जे आपण माहिती आहे की आपल्याला कॉलेज लाईफमध्ये पण कविता सुचतात, तशा काही कविता सुचत गेल्या किंवा मुलींच्या आयुष्यात जेव्हा पहिल्यांदा लग्न, पती वगैरे संसार येतो, तेव्हा पण कविता सुचतात. बरोबर. कविता सुचायला काही असा प्रसंग लागत नाहीत. तर मग असे मी लिहित गेले. म्हणजे सांगायची गंमत म्हणजे प्रोबेशनमध्ये जेव्हा आपल्याला प्रत्येक ऑफिसला एक Visit. ठराविक कालावधीमध्ये असायचं, प्रांत ऑफिसला 15 दिवस, तहसील ऑफिसला एक 8 दिवस, कलेक्टर ऑफिसला 8 दिवस, अशा आमच्या प्रोबेशन मधले हे असायचे दिवस दिलेले असायचे. तर प्रांत ऑफिसला एकदा बसलेले असताना एका बैठकीत मी 2-3 कविता लिहिलेल्या मला आठवत आहेत. एकाच बैठकीत 3 कविता. मी थोडीशी उत्स्फूर्त आहे, म्हणजे असं काही माझ्या आधी खूप डोक्यात घुळतं असं नाही. एकदा एखादा शब्द सुचला आणि लिहायला लागले की तो पहिला पेन धरलेला असतो तो शेवट कविता संपूर्णच बाहेर पडतो. क्या बात आहे. मग ते जर आठवून आणि सुचवून लिहायचं म्हटलं कवयित्री कशी? ते सुचलंही पाहिजे. काय वाटतं की आपण महिला दिनानिमित्त बोलतोय, आज आपण म्हणतो की महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात वगैरे वगैरे, या गोष्टी बोलल्या जातात. तुमचा 26 वर्षाचा अनुभव आहे. 1999ला तुमचं सिलेक्शन झालंय. त्यावेळेच्या खात्यामधल्या महिला आणि आत्ताच्या महिला, काय डिफरन्स वाटतो? खात्यामधल्या महिलांमध्ये डिफरन्स म्हणजे आत्ताच्या महिला किंवा आता नवीन येणारी पिढी जी आहे ती खूप कॉन्फिडंट आहे. त्यांची स्वतःची मतं ठाम आहेत आणि त्यांना माहिती आहे आपल्याला काय करायचे ते. बरोबर. मे बी 99ला 2001ला आम्ही अगदी धडपडत असं शिकलो. म्हणजे आणि मुळात खालच्या पोस्टिंग पासून सुरुवात झाल्यामुळं बेसिक शिकणं आणि आम्हाला शिकवणारे पण लोक होते, जे आमचे काही तहसीलदार आम्हाला लाभले. त्यांनी पण बऱ्याच गोष्टी शिकवल्या आणि तेव्हा एवढं म्हणजे 2001ला मी जॉईन झाले तेव्हा पण ॲफिडेव्हिट हे हँड रिटनच होतं. आणि म्हणजे मला आठवते की मी 2001ला जॉईन झाले तेव्हा शेवटचं जे जिल्हा परिषदेचं इलेक्शन मतपत्रिकेवरचं होतं ते मी केलेलं आहे. क्या बात आहे. आणि टाईपरायटर वगैरे बघितलेले आहेत किंवा जी जुनी लोक तेव्हा आम्हाला तेव्हा रिटायरमेंटला आली असतील पण त्यांचे ड्राफ्टिंग वगैरे बघितलेलं आहे. त्यामुळे ती एक शिस्त थोडीशी आमच्यामध्ये आलेली आहे आणि तो एक अभ्यास करण्याची जी सवय आहे किंवा वाचनाची सवय आहे, एखादा विषय सखोलपणे समजून घ्यायची सवय, ती थोडी आमच्यात आहे. ती आत्ताच्या जनरेशनमध्ये अजिबात दिसत नाही. बरोबर. खूपच त्यांचे विचार असे स्पष्ट आहेत. कदाचित वेगवेगळ्या अर्थाने असू शकतील, परंतु जुन्या ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यात थोडा तेवढा फरक वाटतो. महिलांच्या ह्याच्यात तर म्हणाल तर कॉन्फिडंट खूप आहेत. बरोबर. स्पष्ट आहेत त्यांचे हे. बरोबर. आज आपण पाहतो की महिला दिन साजरा करतो आपण आणि एका बाजूला आज जर समजा तुम्ही समाजामध्ये काम केलं असेल, काम करत असताना तुम्हाला बऱ्याच वेळा तुम्हाला उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून पुरस्कार देखील भेटला. ज्यावेळेस असे काही पुरस्कार भेटतात, कुठं कामाचं कौतुक होतं आणि एक महिला अधिकारी म्हणून उल्लेख होतो, त्यावेळेस काय वाटतं? ॲक्च्युली त्या पदाचा सन्मान व्हायला पाहिजे, ना की महिला असण्याचा सन्मान व्हायला पाहिजे. कारण आम्ही पुरुषांच्या तुलनेत आम्ही कुठंच मागं नसतो. म्हणजे काम करण्यामध्ये आम्ही महिला आहे म्हणून त्याच्यामध्ये काही स्वतःला असं हे घेत नाही. म्हणजे मी स्वतःला कमी पण लेखत नाही किंवा त्याचा फायदा पण घेत नाही. त्यामुळे आम्ही जे काम करतो तो पुरुष अधिकाऱ्यांच्या बरोबरीनेच करत असतो.
त्यामुळे असं सन्मान देताना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी, उत्कृष्ट उपविभागीय अधिकारी असं म्हटलं तर जास्त बरं वाटतं. आणि मला वाटतं मला जे दोन्ही पुरस्कार मिळालेत त्याच्यामध्ये कुठेही महिला अधिकारी म्हणून पुरस्कार नाहीये. अच्छा. म्हणजे मी कणकवलीला 19 मध्ये म्हणजे जेव्हा माझं पहिलं डेप्टी कलेक्टर म्हणून प्रमोशन झालं तेव्हा मी पहिल्यांदा प्रमोशनवरच डायरेक्ट मी सिंधुदुर्गला कणकवलीमध्ये प्रांत म्हणून काम केलेलं आहे. बर. आणि आपल्याला माहिती आहे कणकवलीला नारायण राणे साहेबांचा तो भाग आहे. आणि तिथं मी प्रांत म्हणून ते इलेक्शन पण हँडल केलं, कोरोनाची परिस्थिती पण हँडल केली आणि इतर भूसंपादनाचे विषय पण हँडल केले. आणि ते काम करत असताना त्या कामाची पोचपावती म्हणून ते मला पुरस्कार तेव्हा मिळाला होता. आणि नंतरही आत्ता जो उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून जो पुरस्कार मिळाला आता इथं मागच्या 2-3 वर्षापूर्वी 2023ला, तो सुद्धा मी जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून काम करत असताना सतत सलग 2 वर्ष मी राज्यामध्ये EKYC मध्ये म्हणा किंवा ट्रान्झॅक्शन मध्ये राज्यात 1 नंबरला आम्ही राहिलेलो आहोत. आणि इतरही जे काही पुरवठ्याचे विषय आहेत त्याच्यामध्ये आमचं काम अव्वल राहिल्यामुळंच इथं मला वाटतं तो पुरस्कार मिळाला आहे असं मी मानते. अच्छा. म्हणजे एका बाजूला सन्मान केला जातो आणि दुसऱ्या बाजूला महिला अधिकारी असा उल्लेख आता तुमच्या बाबतीत झाला नाही, परंतु बऱ्याच ठिकाणी आता आम्ही काही कार्यक्रम घेतले तर आम्ही उत्कृष्ट काम केलं म्हणून महिला अधिकाऱ्यांचा सन्मान, पण अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात नाही, महिला अधिकारी म्हणून पाहिलं जातं. कदाचित हा सन्मान कमी आणि अपमान जास्त असावा असं मला वैयक्तिक वाटतं. ह्या गोष्टी आपण बोलू, या गोष्टीवर परत येऊयात. तो 26 वर्षाचा तुमचा अनुभव आहे. आजही कित्येक महिला अधिकारी या सिस्टीममध्ये येऊ पाहत आहेत, महिला, आणि काही महिला अधिकारी आहेत त्या सिस्टीममध्ये ज्या आलेल्या आहेत, परंतु तुम्ही सांगितलं खूप कॉन्फिडंट आहेत, परंतु आजही या सिस्टीममध्ये टिकणं तेवढं सोपं नाही आहे. काही घाबरलेले असतात, काहींना कामं जमत नाहीत, काहींना कामं कळत नाहीत. तुमचा खूप मोठा अनुभव आहे, काय सांगाल कशा पद्धतीने काम केलं पाहिजे सिस्टीम? आता मी जसं म्हटलं की माझी 2001 ते 9 मध्ये मी नायब तहसीलदार होते आणि पूर्ण मी RNT होते, म्हणजे रेसिडेन्शियल नायब तहसीलदार होते, इलेक्शन NT होते आणि बेसिक पण गोष्टी मी म्हटलं तसं अभ्यास करण्याची एक सवय होती खालून काम करून घेताना तहसील लेवलला. त्याचा अनुभव मला तहसीलदार म्हणून झाला. आता जे आपण म्हणताय की काम करताना टिकणं म्हणा किंवा कामात आपल्या स्वतःचा प्रभाव दाखवणं म्हणा, हे जे आहे ना हे तुम्हाला त्याच्यामध्ये डिवोशन दिल्याशिवाय होत नाही, शक्य होत नाही. आता माझं म्हणाल तर मला पहिल्यांदा परत एकदा त्याच्यात अनेक गोष्टी येतात की जेव्हा मी पहिल्यांदा तहसीलदार झाले तेव्हा अर्थातच तहसीलदार होताना मी कोल्हापूरला संजय गांधी तहसीलदार झाले. आणि संजय गांधी तहसीलदार म्हणून थोडे दिवस काम केल्यानंतर परत मग असं होतं की आपण ह्या प्रशासनात का आलो तर एक्झिक्युटिव्ह काहीतरी आपण तहसीलदार ह्या पदाकडे बघून आपण आलेलो असतो, म्हणजे काहीतरी काम करू किंवा काहीतरी एक आपला ठसा उमटवू किंवा एक्झिक्युटिव्ह काम करता यावं. म्हणजे साईड पोस्टला काम करताना तेवढं तुम्हाला हे नसतात, म्हणजे विषय पण हँडल करता येत नाही वगैरे. त्यामुळं प्रत्येकीचं स्वप्न असतं की आपल्याला तालुक्याला तहसीलदार म्हणून काम करायचंय. आणि जे तुम्ही महिला असण्याचं म्हणताय तो अनुभव मला तिथं आला की जेव्हा मला तहसीलदार म्हणून कुठेतरी पोस्टिंग द्या म्हणून रिक्वेस्ट करत होते, तिथं आम्हाला महिला नको असे सर्रास मला 1 नाही 2 नाही 2-3 ठिकाणी असे अनुभव आले की आम्हाला महिला अधिकारी नको. का बरं? आता त्या अर्थात त्यांचं जसे जेंट्स अधिकाऱ्यांना ते काही कामं सांगत असतील किंवा त्यांना ते कसेही बोलू शकत असतील किंवा काही कामं करून घेता येण्यामध्ये महिला अधिकाऱ्यांचा अडथळा निर्माण होऊ शकतो, असं जे काही असेल त्याच्यामुळं. पण आम्हाला महिला अधिकारी नको असे अगदी म्हणजे म्हटलं तर की पहिल्यांदा सुरुवातीलाच असे अनुभव आले. सुदैवानं माझ्या जिथं कोणी जात नाही अशा ठिकाणी मी जायला तयार झाले. म्हणजे खटाव मी 2012 मध्ये भीषण दुष्काळ होता आणि खटाव तालुक्यामध्ये तहसीलदार म्हणून काम करायला जायला कोणीही तयार नव्हतं, कारण तो अत्यंत दुष्काळी भाग होता आणि प्लस अतिशय सेन्सिटिव्ह होता. खटाव तालुका असा होता की तो 4 तालुक्यांमध्ये विधानसभेला विभागलेला होता. 3 तालुक्यात कराड उत्तरला काही पार्ट खटावचा होता, कोरेगावला होता काही पार्ट आणि काही पार्ट हा माणमध्ये होता, माण विधानसभामध्ये. त्याच्यामुळं
तिथं आणि एक विधान परिषदेचे आमदार होते. म्हणजे खटाव तालुक्याला 4 आमदार होते आणि 2 खासदार होते. एक माढ्याचे खासदार होते, तेव्हा शरद पवार साहेब होते, आणि साताऱ्याचे उदयन महाराज होते. आणि तालुका एकदम दुष्काळी. तिथली पहिली जी परिस्थिती अशी होती की तिथं तहसीलदार टिकत नव्हता. आणि एकतर तिथली लोक अतिशय म्हणजे तक्रारी खूप लोकांच्या, प्रचंड तक्रारी, आंदोलनं प्रचंड. त्यामुळे तिथं कोणी जायला तयार नव्हतं आणि मला तर एक्झिक्युटिव्ह करायची होती. दुसरी गोष्ट होती की माझ्याकडून माझे मिस्टर कराडला प्रिन्सिपल होते, त्याच्यामुळे मला कराडवरून ते तसं सोपं होतं. आणि माझं इंटेन्शन होतं की मला काम करायचंय. मग आम्ही खटावल्यासाठी प्रयत्न केला आणि कोणी जात नव्हतं म्हणून म्हणा, किंवा एक चान्स द्यायचा म्हणून म्हणा, तिथल्या लोकप्रतिनिधी मला संधी दिली आणि मी खटावला 2012ला जॉईन झाले. सांगण्याचा उद्देश असा की 2012ला जेव्हा मी जॉईन झाले तेव्हा खटावमध्ये महाराष्ट्रातले सगळ्यात हायेस्ट टँकर्स होते. 400 टँकर्स होते खटावमध्ये आणि 52 छावण्या होत्या गुरांच्या. 15-16 हजार जनावरं होती आणि तिथे रोज आंदोलन चालू असायचं. रोज मी तहसीलदार म्हणून रस्त्यावर असायचे. दररोज आंदोलन, खळखट्याची आंदोलनं सगळी होती. आणि मी 2-2.5 वर्ष तिथं काम केलं. सर्वाधिक माझ्या काळामध्ये मागच्या 30 वर्षात कधीही नाही झाल्या एवढ्या सगळ्या वाळूच्या कारवाया मी तिथं केल्या. वाळूचे सगळ्यात जास्त वसुली मी तिथं केली. छावणीमध्ये सुद्धा प्रचंड दंडात्मक कारवाया करून 1 कोटीची वगैरे कपात करून आणली. आणि त्या कामकाजावर 2.5 वर्षानंतर मी तिथून मग बदलीसाठी हे केला. आणि मी पुण्याला जेव्हा कुठेही साईड पोस्ट द्या म्हटलं, कारण माझा मुलगा तेव्हा पुण्यात शिक्षणाला येणार होता, त्याच्यामुळं मग मी पुण्यात जेव्हा पोस्टिंग मागितली, साईड पोस्ट कुठेही द्या, तेव्हा मला कटावमधल्या कामामुळं मला पुणे शहर तहसीलदार दिलं. म्हणजे मी न मागता मी पुण्याची तहसीलदार झाले. आणि पुण्यामध्ये सुद्धा 14चं विधानसभा लोकसभा मी केली. आणि पुण्यातून पण जेव्हा बाहेर पडायची वेळ आली तेव्हा चोकलिंगम साहेब होते आयुक्त, आणि त्यांनी अशी रॅन्डमली बदल्या केल्या होत्या. आणि मग त्यांनी असं सांगितलं की जिथं पूर्वी तुम्ही काम केले तिथं नाही जायचं, जिथं आत्ता काम केले तिथं नाही जायचं. आणि माझ्यासाठी आता पर्याय होता की सातारा आणि पुणे फुली मारली. सांगली माझं होम डिस्ट्रिक्ट असल्यामुळं मी सांगलीला जाऊ शकत नव्हते, म्हणून मग मी कोल्हापूरचा पर्याय निवडला. तर कोल्हापूरला गेल्यावर तिथं म्हणजे आपल्या कामाचं कसं नकळत आपल्याला फळ मिळतं. कोल्हापूरला मला हातकणंगले तहसीलदार हे विनासायास दिलं. आणि त्याच्यामध्ये पण हातकणंगले हा असा आहे की 2.5 ब्लॉकचा तालुका आहे. 2.5 ब्लॉकचा तालुका म्हणजे 2.5 आमदार. खटावला उलट होतं, खटावला 1 तालुका 4 आमदारांच्यात होता. पण हातकणंगलेमध्ये इचलकरंजी जी आता महापालिका झाली आहे, म्हणजे इचलकरंजी नगरपालिका जी महाराष्ट्रातली मोठी नगरपालिका मानली जाते. आणि हातकणंगले हा पण पूर्ण असा सधन पण आहे एकाच वेळी, प्लस व्हर्सटाईल आहे. म्हणजे इंडस्ट्रियल एरिया पण आहे, पुलाची शिरोलीला इंडस्ट्रियल एरिया आहे. धनगर समाज खूप प्रचंड पट्टणकोडलीच्या भागात आहे. जैन समाज आहे इकडं, आणि तो मागास मतदारसंघ होता, SC मतदारसंघ होता, त्यामुळे ते पॉप्युलेशन आहे. त्यामुळं तिथं जे कास्ट सर्टिफिकेट्स वगैरे जे काम होतं ते पुण्यापेक्षा पण जास्त होतं मोठं. आणि प्लस तो तालुका खूप मोठा होता. म्हणजे कशाच्या तुलनेनं, तुमच्या महसूल वसुलीच्या तुलनेनं सुद्धा तो करवीरच्या खालोखाल किंवा करवीरपेक्षा मोठा होता. कारण करवीर तालुक्यामध्ये करवीर महापालिका पण येत होती आणि महापालिकेचं काम सगळं महापालिकेमार्फत चालतं. पण हातकणंगलेमध्ये जो काही आहे तो सगळा तहसीलच्या अंडर होता, नगरपालिका थोडी सोडली तर. त्यामुळं त्या एवढ्या मोठ्या तालुक्यामध्ये काम करायची संधी मिळाली. मला असं वाटतं की 1ही रुपया न देता चांगल्या पोस्टिंग आपल्या कामाच्या जोरावरच मिळाल्यात. आणि तेच माझं आत्तापर्यंत हे राहिलेलं आहे की मी आज अखेर ह्या पोस्टपर्यंत मी 1ही रुपया कुठल्याही पोस्टला दिलेला नाही, पण मला चांगल्या पोस्टिंग मिळालेल्या आहेत. क्या बात आहे. म्हणजे अर्थातच तुम्ही सुरुवातीला जे सांगितलं की तुम्हाला काम करायचं होतं आणि महिला आणि पुरुष असा भेद पण केला जातो, आम्हाला महिला अधिकारी नको. पण ज्यावेळेस दुष्काळी भागात जायची वेळ आली
त्यावेळेस सगळ्यांनी पाठ फिरवली पण तुम्ही गेला होता. बरं, आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना एक प्रशासकीय अधिकारी, एक आई, एक बायको आणि एक कुटुंब तुम्हाला सगळं सांभाळायचं होतं. एक गृहिणी म्हणून आणि एक प्रशासकीय अधिकारी म्हणून हे कसं बॅलन्स करत होतो? ह्याच्यात मी सुदैवी आहे. जसं आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे पत्नी आहे, तसं यशस्वी पत्नीच्या मागे पुरुष म्हणण्यापेक्षा पत्नीला यशस्वीकडे ढकलणारा पुरुष माझ्या आयुष्यात आहे. ओके. म्हणजे मी जे मगाशी म्हटलं की मी प्रशासनात यावं किंवा कुठले तरी उच्च अधिकारी व्हावं ही सरांची इच्छा होती. आणि त्यांनी पहिल्यापासून पाठिंबा दिला. माझ्या सासूबाई माझ्याबरोबर होता मुलाच्या लहानपणी असताना. आणि सरांचं कायम असतं, म्हणजे सर स्वतः गेली 20-25 वर्ष प्राचार्य म्हणून राहिलेत मोठ्या कॉलेजवर राहायच्या. तर त्यांचं असं असतं की पहिल्यांदा जिथं तुम्ही काम करता त्याला पहिला प्राधान्य द्यायला पाहिजे. घर हे तुमचं दुय्यम राहिलं पाहिजे. बरोबर. आणि आम्ही दोघांनी एकमेकांचं जे आहे त्याच्यामध्ये अजिबात हस्तक्षेप नाही केला. जो स्पेस असतो तो स्पेस दोघांनी एकमेकांना पुरेसा दिला. सुदैवानं मी म्हटलं तसं की मी नायब तहसीलदार मधून सुरुवात केल्यामुळं आणि माझ्या बाळाचा जन्म माझ्या सर्व्हिसच्या आधी झालेला असल्यामुळं तो जेव्हा मोठा होत होता तोपर्यंत मी त्याच्याबरोबर होते. बरोबर. कारण मी नायब तहसीलदार होते. आणि जेव्हा तो 11वी-12वीला बाहेर पडला तेव्हाच मी फील्डवर गेलेले आहे. त्यामुळे तसं काही मला फार त्रास इतरांच्या तुलनेत झाला नाही, किंवा झाला असला तरी त्याला मी त्रास मानलं नाही. अगदी बरोबर. तर मॅडम, या सगळ्या गोष्टी झाल्या. आता तुम्ही उत्कृष्ट लेखनही करताय, कविताही करताय. ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला प्रशासनात काम करताना काही फायदा होतो? मला प्रशासनात फायदा प्रशासनातून मला लेखनाला ऊर्जा मिळते असं म्हणलं चालेल. ओके. किंवा प्रशासनातले अनुभव सुद्धा लेखनाला उपयोगी पडतात. प्लस प्रशासनामध्ये तुम्हाला माणसं कळतात, म्हणजे तुम्ही माणसं वाचायला शिकता. दुसरी गोष्ट, मी BEd M.Ed झाल्यामुळं मानसशास्त्र बऱ्यापैकी समजतं. म्हणजे मानसशास्त्र BEdच्या अभ्यासक्रमात M.Edच्या अभ्यासक्रमात असतंच. त्याच्यामुळे लोकांची सायकॉलॉजी समजते, लोकांशी डील मला चांगल्या पद्धतीने करता येतं. म्हणजे मला तो एक समुपदेशन म्हणा किंवा लोकांचं काउन्सिलिंग करणं किंवा लोकांना आलेल्या किती अडचणीत आला लोक किंवा वैतागून आला तर तो माझ्या ऑफिसमधून तो हसून किंवा समाधानानं जाईल इथपर्यंत मला कौशल्य प्राप्त झालेलं आहे. क्या बात आहे. आणि त्याच्यामुळं एकूणच आपले जे स्वतःची जी जडणघडण असते त्याचा फायदा आपल्याला काम करताना होतो आणि त्याचा फायदा परत आपल्याला पर्सनल लाईफमध्ये म्हणजे ते परत रिव्हर्स गेन पण होतं आपल्याला. म्हणजे पर्सनल लाईफमध्ये म्हणजे आता समजा प्रशासनामधल्या अनुभवांचा पण कवितेमध्ये आपल्याला एखादा विषय सुचू शकतो, तसे पण विषय सुचतात. अगदी बरोबर. काय प्रशासनातले काय असे अनुभव आहेत का की जे तुम्हाला एक महिला म्हणून फेस करावा लागले? प्रशासनातला पहिला अनुभव तर मी आपल्याला मगाशी सांगितला की महिला म्हणून रिजेक्शन हे अनेक वेळा आणि आता आज देखील येतं की आम्हाला नको महिला अधिकारी म्हणून. अर्थात ते जरी असलं तरी आम्ही म्हणजे स्वतःला प्रूव्ह करणं म्हणण्यापेक्षा आपले एक ठरलेले काम करण्याची आपली एक काम करण्यासाठी आपण आहोत आणि कामासाठी आपल्याला पगार मिळतोय आणि आपण निष्ठेनं काम केलं पाहिजे. कारण मी परत जे माझं बॅकग्राऊंड आहे ते मी रयतची विद्यार्थिनी आहे. कमवा शिका किंवा जे पूर्ण घरातून जे संस्कार झालेले आहेत त्याच्यामुळं काम आणि कामातली निष्ठा ह्याच्यावरच मी कायम टिकून राहिलेली आहे. इतर तसं महिला म्हणून फार इतके मला तसे फार वेगळे अनुभव काही असे आलेले नाहीत. कदाचित असं असेल की मी स्वतःला महिला म्हणून वेगळं समजून घेत नाही, म्हणजे महिला म्हणून मला वेगळी कुणी वागणूक द्यावी अशी अपेक्षा करत नाही. ओके. आणि माझा दृष्टिकोन कायम सकारात्मक राहिलेला आहे काम करण्यामध्ये. त्याच्यामुळं असं नाही की लोक मला उलट कधी कधी महिला असण्याचा पण फायदा जास्त होतो. म्हणजे महिला असताना आपण एखाद्या कामाकडे जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो, त्याच्यातले बारकावे म्हणा वगैरे, आणि आपण कधी कधी चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतो. किंवा महिला आहे म्हणून बऱ्याच वेळा लोकप्रतिनिधी पण आपल्याला जरा सभ्य भाषेत बोलतात. बरोबर. तो पण फायदा होऊ शकतो. बरोबर. आणि याच्याबरोबर याला दुसरी पण बाजू आहे की ज्यावेळेस काही आंदोलक असतात, समजा आंदोलन तुम्ही सांगितलं की खूप काही आंदोलनांसाठी तुम्हाला रस्त्यावर यावं लागलं त्या आंदोलकांसमोर, त्यावेळेस त्यांची मानसिकता खूप वेगळी असते. त्यावेळेस असं कधी अशी भीती वाटत नव्हती त्या क्राऊडची? नाही वाटली.
कारण तो एक म्हणजे मी आता खटावला असताना मी तुम्हाला सांगितलं की दर दिवशी मी आंदोलन फेस केलेलं आहे. बरोबर. म्हणजे रस्त्यावर अगदी मला आठवते की राजू शेट्टीने एक कोयता देऊन माझं आंदोलन, म्हणजे एक कोयता तहसीलदारांनी भैर उन्हात येऊन कोयता तहसीलदारांकडं हे दिलेलं तेव्हा कोयता तुम्हाला दिला? हा, कोयता दिलेला. बर, निवेदनाच्या ऐवजी कोयता. त्याच्यानंतर एक आंदोलन माझ्याकडे जवळपास 100 दिवस चाललेलं. 100 दिवस हा, आंदोलन. आणि एक आंदोलनात माझ्या तिथं दरवाजात येऊन काय ते टाळ ठोकून आंदोलन चाललेलं. बर. एका खटावमध्ये एका यानं माझ्या गाडीवर दगडफेक केली होती. बापरे. माझी जेव्हा बदली झाली त्या दिवशी सुद्धा मी सर्वपक्षीय आंदोलनाला सामोरे गेले होते. बर. आणि हातकणंगलेमध्ये असताना तर आम्हाला म्हणजे एक भीमा कोरेगावच्या अनुषंगानं एक आंदोलन झालेलं. तेव्हा म्हणजे अक्षरशः एकदम स्फोटक परिस्थिती होती आणि तेव्हा लोकांनी एका गावामध्ये जाळपोळ वगैरे पण केली होती. पण तिथे सुद्धा मी असं बेधडकपणे गेले होते. इवन दो त्या पूर्ण त्या मॉबला सामोरे जाताना मी एकटी गेले होते. असं काही मला भीती वाटली नाही, कारण तो एक आपण ते पद जेव्हा ग्रहण करतो तेव्हा त्या पदाची सगळी जबाबदारी आणि त्याचं सगळं, म्हणजे तो कसा आहे, आपली खुर्ची ही काटेरी आहे, तर त्याचे जेवढे तुम्हाला चांगले बेनिफिट्स मिळतात तर त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी त्या पण तुम्हाला हँडल करता आल्या पाहिजेत. म्हणजे जेवढे तुम्ही त्या पदाचा लाभ पण घेता, मान प्रतिष्ठा, तेवढे त्या पदाची जबाबदारी आणि कर्तव्य पण तेवढी ताकद तुम्हाला ते खुर्चीच देते. बरोबर. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थी स्वप्न पाहतात, डेप्युटी कलेक्टर झालो, DYSP झालो किंवा IAS झालो, IPS झालो, आणि ते स्वप्न रंगवत असतात किंवा साऊथच्या मूवीमध्ये अधिकारी दाखवले जातात, जे दिसतात तसंच अधिकारी असतो. म्हणजे सिंघम असं Yes. म्हणतात. काही अधिकारी सिंघम सारखे असू शकतात. म्हणजे कधी कधी कसं असतं, परत व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. काही लोक थोडं केलं तरी जास्त त्याचं प्रदर्शन करतात असे पण असतात. काय आमच्याकडे त्याच्यात चमको अधिकारी म्हणतात किंवा त्यांना IAS अधिकारी पण असं हे म्हणतात की जे दुसऱ्यांना थोडं हे परंतु अगदी असं तुम्हाला काही दाखवायची गरज नसते तरी सुद्धा तुम्ही शांतपणे सुद्धा एखादी परिस्थिती हाताळून त्याच्यातून मार्ग काढू शकता. म्हणजे दाखवण्याची फार असं काही वेगळी दाखवायची काही गरज पडत नाही. अगदी बरोबर. तुम्ही आजपर्यंत आता 26 वर्षाचा तुमचा अनुभव आहे. बरेच विद्यार्थी, आपला जो चॅनल आहे याच्यावरती स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा भरपूर वर्ग आहे. अधिकारी पण तो चॅनल फॉलो करतात. कित्येक नवीन अधिकारी आहेत. काय सांगाल तुम्ही की प्रशासनामध्ये काम करत असताना कुठली मूल्य जपली पाहिजेत किंवा कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत? प्रत्येकाचा स्वभाव हा मॅटर करतो. माझं म्हणजे मी म्हणेन तर पहिल्यांदा की तुमची कामावर निष्ठा पाहिजे आणि प्रयत्न करत राहिले पाहिजे. तुम्ही असं हे काम टाळू वृत्तीनं म्हणजे काम टाळू वृत्ती चालणारच नाही त्याच्यामध्ये. आणि थोडंसं आपण त्या पदाला न्याय दिलाच पाहिजे, कारण आपण स्पर्धा परीक्षेतून येतो तेव्हा आपण एवढ्या लाखो मुलांच्यातून आपण निवडलं जातो. ते तुमची क्षमता आहे आणि त्या क्षमतेला जर तुम्ही न्याय नाही दिला, म्हणजे काही गोष्टी कशा असतात, परत एकदा असं आहे की क्षणिक सुखापेक्षा तुम्हाला आंतरिक समाधान हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे फक्त पैसा, मान प्रतिष्ठा, तुम्ही रिटायर झाल्यावरती मान प्रतिष्ठा ते माजीमध्येच जाते, ते माजी अधिकारी म्हणून. शेवटी तुम्ही परत जमिनीवरच असता. तुम्ही ते काम करताना लोकांच्या पर्यंत किती पोहोचलाय, लोकांना किती न्याय दिलाय आणि ते न्याय देताना तुम्हाला किती समाधान वाटलेलं आहे, हे शेवटी गणलं गेलं पाहिजे. त्यामुळं तुम्ही प्राऊड फील केलं पाहिजे की खूप कमी लोकांना ही संधी मिळते की प्रशासनामध्ये यायची. म्हणजे कधी कधी तर मला पण होतं खूप वेळा की आता अरे बास, नको आता रिटायर होऊया. परंतु जेव्हा शांतपणे विचार करतो तेव्हा लक्षात येतं की ह्या पदामुळे आपण खूप साऱ्या गोष्टी आपल्यामध्ये, म्हणजे एक मी जर शिक्षिकाच राहिली असते तर मी मे बी एवढी व्हर्सटाईल झाली नसते, एवढं माझ्यामध्ये स्वतःमध्ये सुद्धा एवढा प्रोग्रेस झाला नसता. माझं आज प्रशासनामध्ये काम केल्यामुळं अनेक लोकांशी डायलॉग करता येतो, अनेक प्रश्न हाताळता येतात, अनेक विषय समजतात आणि त्यानं तुमची बुद्धी, तुमचं विजन हे पूर्ण बदलून गेलेलं असतं. एक माणूस म्हणून तुम्ही खूप प्रगल्भ होत असता. अशा वेळी आपण त्या पदाला आपण तेच आपलं काम करताना वापरलं पाहिजे.
ते स्किल, आणि आपण स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे. म्हणजे त्या एक चांगलं ह्याच्याकडं साधन म्हणून बघितलं पाहिजे. बरोबर. कारण आफ्टर रिटायरमेंट परत तुम्ही एकदम सामान्य माणूस असणार आहे, परत मावळत्या दिन करा. नक्कीच मॅडम. तुम्ही बऱ्याच महिला जवळून पाहिल्या असतील, कारण तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये कामं केलेली आहेत. वाटतं तुम्हाला, आम्ही म्हणतो महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालतात, महिलांचं सबलीकरण झालंय, महिलांना राजकारणामध्ये रिझर्वेशन मिळालंय, खरंच ह्या सगळ्या गोष्टींचा काही फायदा होतोय? महिला खरंच सबलीकरण झालंय त्यांचं? नाही झालं. म्हणजे काही अंशी झाले असेल, परंतु जेवढा आपण दावा करतो तेवढं अजिबात नाही झालेलं. कारण आज म्हणजे आता मी परत तो विषय येईल. मी आता थोडंसं स्त्रीवाद, फेमिनिझम असं वाटू शकेल, परंतु ही वस्तुस्थिती आहे की महिला आज सर्वच क्षेत्रांमध्ये आघाड्यांवर आहेत. म्हणजे जिथं पुरुषांची क्षेत्र होती तिथं आहेत, परंतु तिचं मूळ जे होतं, घरातलं जे स्थान होतं, किंवा घरात ती चूल आणि मूल असताना ती फक्त तेवढंच सांभाळत होती. आज ती बरोबर. चूल मूल पण सांभाळते, प्लस तुमचा अर्थार्जनातला वाटा पण सांभाळते. पण तिचा वाटा इथला काही कमी झालेला नाही. चूल मूल मधलं तिचं जे काम होतं ते तसंच ठेवलेलं आहे. बरं, एवढं ती कमवती आहे, तरी पण तिच्या कमवण्यावर सुद्धा पूर्ण अधिकार तिचा असतोच असं नाही. म्हणजे अपवादात्मक असू शकतात, परंतु जेव्हा आपण सर्वार्थानं जनरलाइज बोलतो, तेव्हा तिच्या कमाईवर, तिच्या कमाईवर तिचं पूर्ण स्वातंत्र्य असणं, त्याचा उपभोग घेणं किंवा त्याचा विनियोग कसा करणं हे आहे, किंवा तिच्या मतांना किंमत असणं, हे अजूनही म्हणावं तितकं नाहीये. आणि म्हणजे तसंच स्वातंत्र्य किंवा सन्मान जो म्हणतो, की मुळात स्त्रियांना शिक्षणानं सक्षम बनवलंय, हे इतकं खरं पण नाहीये. तिला अजूनही तसं म्हणजे पुरुषांच्या म्हणजे काय म्हणतो त्याला, माणूस म्हणून तिला अजूनही वागवलं जात नाही. म्हणजे आता महिला प्रशासनामध्ये महिला जेव्हा येत आहेत तेवढ्या, अजून बेसिक गोष्टींसाठी सुद्धा महिलांना झगडावं लागतं. म्हणजे अगदी बेसिक प्रश्न, महिलांचे वॉशरूम आहेत, बऱ्याच ऑफिसेसमध्ये वॉशरूम व्यवस्थित नसतात वगैरे, किंवा तिच्या रजांच्या संदर्भात, प्रसूतकालीन रजा वगैरे ह्याच्या संदर्भात पण, रजा घेतली की आधी आठ्या पाडणारे लोक आम्ही बघतो, बरोबर. किंवा रजा मागितली तर त्याला निगेटिव्हली बघितलं जातं वगैरे. म्हणजे मे बी काही गोष्टी स्त्री आणि पुरुष यांच्या ह्याच्यातला जो भेद आहे, जनुकीय भेद म्हणतो, किंवा आपण मेन फ्रॉम मार्स अँड वुमेन फ्रॉम व्हेनस, ह्याच्यातला जो हे आहे तो थोडासा अजूनही समजून घेण्यात आपण कमी पडतोय. आणि अजून थोडंसं त्यांना, महिलांना तुम्ही सपोर्ट करण्याची गरज आहे, आणि तिला माणूस म्हणून वागवण्याची गरज आहे. जेव्हा महिला अधिकारी असते तेव्हा तिला महिला अधिकारी म्हणून ट्रीट न करता अधिकारी म्हणून ट्रीट करावं. आणि आणि तुम्ही एकदा म्हणजे थोडंसं तुम्ही विश्वास टाकला ना, तर 100% महिला न्याय देतात, असा माझा विश्वास आहे. अगदी बरोबर. मी आता प्रसूती रजेचं बोललात, तर मला वाटतं आत्ताच नुकतंच काल अधिवेशन झालं, त्याच्यामध्ये 365 दिवसांची रजा मंजूर केली. आणि ती म्हणजे जसं काही महिलांवरती खूप मोठा उपकार केलाय, पण असो त्या भागात त्याच्यात पडायचं नाही आपल्याला. पण चला, एक चांगला निर्णय महिलांसाठी या महिला दिनी घेतलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना महिलांना अजूनही तो न्याय मिळालेला नाहीये. माझं वैयक्तिक मत असं आहे की याला जबाबदार महिला आहेत. हा, जबाबदार महिला आहेत म्हणजे की त्या न्याय मिळवण्यात कमी पडल्यात, किंवा त्याच्या अन्यायाच्या विरोधात उभं ठाकायला कमी पडल्यात म्हणून Exactly. म्हणू शकत असाल तर बरोबर आहे. एक्झॅक्टली. कारण महिलांना शिक्षण मिळालं, पण ते शिक्षणाचा उपयोग त्यांनी करून तेवढ्या पद्धतीने अजून घेतला नाही. मे बी त्याला थोडंसं आपलं पुरुषप्रधान व्यवस्था किंवा आपली सामाजिक अशी सगळी जडणघडण आहे ती पण कारणीभूत आहे. 100% महिला कारणीभूत नाही आहेत त्याला. कारण शेवटी आपल्या आजूबाजूचं वातावरण, आपल्या घरातलं वातावरण पण तेवढं पोषक असायला लागतं. अन्याय करणारे आहेतच, पण अन्याय सहन करणाऱ्या पण महिला आहेत. कधी कधी अन्याय करणाऱ्या पण महिला असतात. तर ते थोडंसं स्त्रियांनी खरोखर स्वतःमध्ये शिक्षणानं तेवढी क्रांती स्वतःमध्ये पण घडवली पाहिजेच, परंतु समाजानं सुद्धा त्यांना ते संधी थोडीशी दिली पाहिजे. कारण असं लगेच त्यांच्यामध्ये पण परिवर्तन होणं शक्य नाही.
कारण त्यांच्या पण मनावर काही काही गोष्टी ह्या वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या प्रथा परंपरांच्या नावाने रुजलेल्या असतात. आणि जसं आम्ही म्हणतो की पुरुष प्रधान मानसिकता पण अजून नाही, की अजूनही आज घरात तुम्ही जसं मगाशी म्हटलं की स्त्रिया कमाईमध्ये तुमच्या अर्ध्यातलं कमाई कमवून देतात, पण तिच्या कामातला अर्धा वाटा काही तुम्ही लोक घेत नाही. आज पण पुरुष कामावरून आला की सोफ्यावर आडवा होऊन चहाची ऑर्डर करतो. महिला अधिकारी असो नाही तर अजून कोणी असो, तिला जाऊन स्वतःचा दरवाजा उघडून स्वतःचा चहा स्वतःच घ्यायला लागतो. बरोबर. म्हणजे जरी ही गोष्ट छोटी दिसली तरी हीच अशीच बऱ्याच अंशी बऱ्याच ठिकाणी रिफ्लेक्ट होत असते, की तुम्ही तिथं अजूनही तिला तसं समजत नाहीये की ती काही काही घरात तर बायकाच कर्तबगार स्त्रिया असतात, म्हणजे कमवणाऱ्या स्त्रिया असतात, तरी सुद्धा तिला परत तिच्यावर वरचढ पुरुषच तिथं वर्चस्व दाखवत असतो. येस, नक्कीच. मी हे म्हणण्याचं आणखी एक कारण होतं की तुम्ही आता सांगितलं की पुरुष ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याला आयता चहा पाहिजे असतो आणि स्त्री अधिकारी किंवा कोणीही असो स्वतः बनवून घ्यावा लागतो. आई मुलाला स्वयंपाक का नाही शिकवत लहानपणापासून? हा, ते तर म्हणजे आता आजकाल तर मी हेच आहे की ह्याची सुरुवात आपल्या घरापासून व्हायला पाहिजे. जेव्हा आपण मूल वाढवतो तेव्हाच मूल आणि मुलींना त्यांच्यातला भेदच नाही, म्हणजे मुलांनी मुलीची कामं केली पाहिजेत, मुलीनं मुलाची कामं केली पाहिजेत, किंवा मुलगा रडला तर तू रडू नकोस, मुलीसारखं काय रडतोस म्हणून जे म्हणतो त्याच्यातच आपण त्यांना भेद त्याच्यामध्ये करत असतो. तर हे गरज ही खरं तर आपल्या घरातूनच व्हायला पाहिजे, की आपण मुला मुलींना वाढवताना समानतेनं वाढवलं. आज इथून आपण जेव्हा आपली मुलं जेव्हा परदेशात जातात तेव्हा सगळी कामं करतात. आपण अभिमानाने सांगतो माझा मुलगा अमेरिकेत आहे तर तो सगळी कामं करतो. तिथं जर जमू शकतो तर आपण आपल्या इथं का नाही जमू शकत? तर हे की सगळं घरातूनच व्हायला पाहिजे. म्हणजे लहानपणापासूनच मुलांवर पण मुलींवर पण तसेच संस्कार केले पाहिजेत. जेव्हा आपण मुलीला म्हणतो सातच्या आत घरात आहे, तेव्हा आपण मुलाला तंबी काढ देत नाही की तू पण बाबा सातच्या आत घरात आहे. तो जर मुलगा सातच्या बाहेर तिकडे राहिला नाही तर ते काही उद्योग करणारच नाही ना. अगदी बरोबर. किंवा जेव्हा मुलीच्या आई वडिलांना वाटतं की मी मुलीला जन्म दिला म्हणजे बाबा फार मोठं माझ्यावर आता बर्डन आहे, की बाबा माझ्या मुलीला कसं ती समाजात व्यवस्थित राहील ना, तिच्यावर काही आच लागणार नाही ना. मुलाच्या पालकांना जास्त काळजी वाटायला पाहिजे की माझा मुलगा बाहेर जाऊन काही असं करणार नाही ना की जेणेकरून त्याच्यावर कोणी बोट उठवेल. तर जास्त काळजी, जास्त धास्ती मुलाच्या वडिलांना, आई वडिलांना असायला हवी. अगदी बरोबर. म्हणजे महिला दिन आपण म्हणतो, महिला दिन साजरा करावा लागतो, महिला दिन अजूनही साजरा करावा लागतो. महिला दिन साजरा करणं त्या दिवशी बंद होईल ज्या दिवशी प्रत्येक घरातून ह्या गोष्टीचा विचार होईल. नक्कीच मॅडम, तुम्ही उत्कृष्ट कवयित्री आहात, तुम्ही कविता करता. महिला दिनानिमित्त ही सिरीज आहे, एखादी कविता महिलांसाठी किंवा या समाजासाठी? एक ऍक्च्युली महिला दिना दिवशीच एक कविता एका व्याख्यानाला जायचं होतं म्हणून मला सुचलेली. तीच कविता मी वाचन करते. नक्कीच. तिला वाटलं अवकाश खुले झाले आता, तिला वाटलं अवकाश खुले झाले आता, मी भरारी घेईन उंच, मी भरारी घेईन उंच, मला ना कुणाचे बंधन ना मागे खेचणं. मी भरारी घेईन उंच, मला ना कुणाचे बंधन ना मागे खेचणं. पण तिला काय माहीत, सैतान अजूनही आसपास आहेत तिच्या, तिला ओरबडण्यासाठी, तिच्या स्त्रीत्वाचे पंख छाटण्यासाठी, तिचा शक्तिपात करण्यासाठी. तिचा टाहो पोहोचतच नाही कोणापर्यंत, तिचा टाहो पोहोचतच नाही कोणापर्यंत, तिचा आक्रोश ऐकूच येत नाही बधीर समाज मनाला. तिला न्याय देण्याच्या वल्गना नि सैतानाच्या कहाण्या चघळल्या जात आहेत केवळ वृत्तपत्रांच्या बातम्या बनून. तिला न्याय देण्याच्या वल्गना नि सैतानाच्या कहाण्या चघळल्या जात आहेत केवळ वृत्तपत्रांच्या बातम्या बनून. आणि रोज नव्याने भर पडत जाते निर्भयाच्या यादीत आणखी एकीची. निर्भया हे नावही त्या शंड समाजानेच तिला दिले. काही नाही पण नावातलं भय मात्र काढून टाकलं त्याने. न्याय काय देणार ते, किंबहुना त्यांना तो द्यायचाच नाही. ती मात्र अजूनही भ्रमात आहे आत्मसन्मान मिळाल्याच्या. पायातल्या बेड्या तुटल्याची नि समान संधी मिळाल्याची स्वप्न अजूनही डोळ्यात आहेत तिच्या आशेचा किरण बनून.
क्या बात आहे. म्हणजे ही कविता सर्व काही सांगून जाते. म्हणजे आजही महिला दिन का साजरा करावा लागतो याचं हे उदाहरण. अजून काही कविता आहेत? आवडतील आम्हाला ऐकायला. स्त्रियांवरचीच आहे जी थोडंसं मी आता स्त्रीवादी स्त्री जाणीवांच्या कवितांवर मी सध्या आता PhD करते. हा, तो एक अ, विषय राहिला होता. मी सायन्सची विद्यार्थिनी आहे, पण जसं म्हटलं मला मराठीची आवड आहे. हं. पण 2023 साली मी MA मराठी केलं. बर. आणि आता मी PhDची एंट्रन्स पास होऊन आता PhDला प्रवेश घेतलेला आहे. आणि स्त्री कवयित्रींनी कवितेतल्या स्त्री जाणीवा व्यक्त करणाऱ्या कवितांचा अभ्यास 2000 पासूनच्या पुढच्या अशा विषय घेऊन मी आता क्या बात आहे. संशोधनाला सुरुवात Great. करते. एक अशीच स्त्रियांवरचीच आहे. त्याला आकाशाची ओढ. त्याला आकाशाची ओढ तिची जमिनीशी नाळ. त्याला आकाशाची ओढ तिची जमिनीशी नाळ. तो म्हणाला सोड पाय पसर पंख उड उंच. तो म्हणाला सोड पाय पसर पंख उड उंच. तिने आणलं बळ. तिने आणलं बळ, सोडला आधार, घेतली भरारी, गाठलं आकाश. तिने आणलं बळ, सोडला आधार, घेतली भरारी, गाठलं आकाश. विहिरू लागली नव्या अवकाशात, सामोरी गेली नव्या आव्हानांना. विहिरू लागली नव्या अवकाशात, सामोरी गेली नव्या आव्हानांना. ती स्थिरावते नव्या अवकाशात, ती स्थिरावते. तोवर तो म्हणाला आता बास उडणं. ती स्थिरावते तोवर तो म्हणाला आता बास उडणं. फिर माघारी, तुझी जागा जमिनीवरच. ती दुखावली, मन आक्रंदलं. का कसं? ना आकाश ना धरती, ती अधांतरीच. स्वतःला शोधण्यात अपयशी ठरलेली, स्वतःशीच अनुत्तरित. क्या बात आहे. म्हणजे हे उत्तर कधीच मिळणार नाही. म्हणजे ही अशी परिस्थिती होऊन जाते, ना घरका ना घाटका. महिला दिनानिमित्त ह्या ज्या तुम्ही कविता करताय, निश्चित खरं तर समाजामध्ये जाणं खूप गरजेचं आहे आणि याच्यातून समाजाची खरी वास्तविकता कळते. आज आपण महिला दिनानिमित्त बोलत होतो. आजच्या या पॉडकास्टच्या शेवटी काय संदेश द्याल समस्त महिलांना? आत्तापर्यंत आपण बऱ्यापैकी अधिकारी महिलांविषयी बोललो. महिलांसाठी काय संदेश असेल? महिलांना म्हणण्यापेक्षा हा माझा पण मला संदेश आहे. म्हणजे आत्तापर्यंतच्या म्हणजे हा कदाचित मला ह्या महिला दिनाला झालेला साक्षात्कार असं समजू शकतो की आत्तापर्यंत मी पण माझ्या कवितेतून महिलांवरचे अत्याचार, अन्याय असं मांडत आले. माझ्या सगळ्या कविता आत्तापर्यंतच्या तशाच आहेत. जसं की मी परवा एक 7/12 पण कविता केली, ती पण अशीच आहे की महिलांवर म्हणजे महिलांची स्थिती काय आहे समाजातली आणि महिला किंवा पुरुष कसे वागवत आहेत किंवा समाज कसा वागवतोय तिला आणि तिच्यावर कशा अन्याय होत आहेत वगैरे. पण असं ह्यावेळी असं मला जाणवलं की आता हे बस झालं रडणं. आता हे अन्याय किंवा रडगाणं गाणंच बास झालं. बरोबर. आता खरं आपल्याला पावलं टाकण्याची किंवा खरं तर स्वतःला जोखण्याची किंवा स्वतः त्याच्यातून वर येण्याची गरज आहे. आणि ह्यासाठी प्रत्येक महिलेला मदत केली पाहिजे, महिलेला साथ दिली पाहिजे. आणि आपण जर अन्याय तो सहन नाही केला किंवा आपण आवाज उठवण्यात कमी पडतो किंवा बऱ्याच वेळा महिलांचे जे चांगले गुण आहेत तोच कधी कधी तिचं हे होतं, दुबळेपणा पण होऊ शकतो. म्हणजे सहनशीलता आहे म्हणून तिने सारखं सहनच केलं पाहिजे असं पण नाही. बरोबर. किंवा संयमी आहे म्हणून तिनं संयमातच राहिलं पाहिजे असं नाही. तर कधी कधी दुर्गेचा अवतार पण धारण केला पाहिजे. बरोबर. आणि जेव्हा आपण महाराणी ताराराणी, येसूबाई, अहिल्याबाई होळकर यांची नावं घेतो तर मला वाटते आता ती स्वतःच्या मध्ये त्या आणण्याची गरज आहे, म्हणजे वेळ आलेली आहे. आणि त्यामुळं ह्या महिला दिनाला मी हेच सांगेन सगळ्यांना की नाही आता बास झालं रडणं. आता खरोखर आपण त्याच्या विरुद्ध किंवा त्याच्यावर आवाज उठवूया, बोलूया आणि व्यक्त होऊया आणि कृती पण करूया. अगदी बरोबर. नक्कीच मॅडम. खरं तर हा आजच्या पॉडकास्टमधला सगळ्यात महत्त्वाचा संदेश या महिलांसाठी असेल. खरं तर तुमचा हा प्रशासनातला प्रदीर्घ अनुभव हा या महिला अधिकाऱ्यांसाठी कामाला येईलच आणि तुम्ही काही जे बहुमूल्य सल्ले दिले, बहुमूल्य मार्गदर्शन केलं, ते देखील या महिलांना भावी जीवनामध्ये वाटचाल कशी करायची याच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. आपण वास्तव कट्ट्यावरती खरं तर बोलण्यासाठी आम्हाला वेळ दिली आणि खरं तर आजची परिस्थिती पाहता आज
तुमच्याकडे पूर्ण जिल्हा पुरवठा विभाग आहे आणि सध्याची परिस्थिती पाहतात त्याच्यातून तुम्ही वेळ काढला, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आपण वेळ दिला त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.